नमस्कार, आईच्या किचन मध्ये स्वागत. आज दाखवत आहे नवलकोलची रेसिपी. हे 2 नवलकोल आणलेले आहेत, त्याची ही पानं काढून घेतली आहेत. आज मी या पानांची आणि याची अशी एक रेसिपी दाखवणार आहे. पानं आपण नेहमी फेकूनच देतो, पण ह्याची भाजी पण छान होते, ह्याचे पराठे पण चांगले होतात. जशी आपण मुळ्याची कुठली पाल्याची भाजी करतो तशीच ही पानं घ्यायची, बारीक चिरून कांदा लसूण ओला खोबरं अशी घालून जशी आपण पाल्याची कुठली भाजी करतो तशीच याची भाजी करायची आहे. पण मी आज भाजी दाखवणार नाहीये, दुसरीच रेसिपी दाखवते तुम्हाला. मी आता ही पानं स्वच्छ धुवून घेते आणि याच्यातला नवलकोल मी थोडासा वापरणार आहे. आता ही पानं मी आणि हे नवलकोल धुवून घेते स्वच्छ. पानं धुवून ठेवली आहेत आणि आता नवलकोल आपण जसे काकडी वगैरे सोलाण्याने सोलतो तशी याची सालं काढून घेते. असा मी आता सगळा सोलून घेते. मी आता पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. फक्त आपल्याला देठाकडचा भाग घ्यायचा नाहीये, फक्त पानंच बारीक चिरून घ्यायची आहेत. ते आता मी घेते. आता मी नुसती पानं घेतलेली आहेत काढून, आता बारीक चिरून घेते. आता मी अशी चिरून घेते सगळी. आता गॅस सुरू केलेला आहे, त्याच्यात थोडंसं अमूल बटर टाकते. अमूल बटर नाही घालायचं तर साजूक तूप पण घालू शकता. आणि त्याच्यात हा नवलकोलचा पाला आहे तो असा मी छान परतवून घेणार आहे. म्हणजे त्याला थोडक्यात शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घालून. थोडंसं नंतर परतवून घेते आणि मग थोडं पाणी घालणार आहे. थोडंसं शिजताना मीठ घालते. आता मी हे छान वाफवून घेते. 5 मिनिटं झालेली आहेत. आपला हे चिरून पालवलं होतं, शिजत ठेवलं होतं, छान शिजलेलं आहे नवलकोलचा पाला. आता मी गॅस बंद करतेय. आता चाळणीत काढून घेते. आता हे छान थंड होऊन द्यायचंय. आणि आता मी कुकरला हे गाजर नवलकोलाचे तुकडे केलेले आहेत आणि एक टोमॅटो, हे असं मी आता कुकरला सगळं शिजवून घेणार आहे. तुमच्या लक्षातच आलं असेल मी काय रेसिपी करणार आहे ती. आणि टोमॅटो ठेवतेय, गाजर, 2 लसूण आणि हे नवलकोलचे तुकडे. आणि आता हे भाजी शिजवतांचं पाणी होतं ते मी फेकणार नाहीये, ते मी नंतर वापरणार आहे. आता याच्यात मी हे दुसरं पाणी घालून 2 शिट्ट्या काढून वाफवून घेणार आहे. नवलकोलाची चव साधारण मुळ्यासारखी असते, फक्त मुळा तिखट असतो, हा तिखट नसतो. आता थोडं पाणी घालून 2 शिट्ट्या करून घेते. नेहमी भाजी कोशिंबीर हे केलंच जातं, आज मी ही तुम्हाला वेगळी रेसिपी दाखवते. मी आता झाकण लावून 2 शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहे. हे आता थंड झालेलं आहे. मी आता ह्याची प्युरी करून घेते. आता ही प्युरी पण छान करून झाली आहे. किती सुंदर रंग आलेला आहे, जसं आपण पालकची प्युरी करतो तसाच रंग आलेला आहे. तोपर्यंत आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत. कुकर थंड झाला की मग आपण लगेचच पुढची रेसिपी बघूया. आता हे शिजवलेलं टोमॅटो, गाजर, नवलकोलाचे तुकडे हे थंड झालेलं आहे. आता मी हे मिक्सरला फिरवून घेते. आता ही छान प्युरी तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला
हे सूप दाखवणार आहे ह्याचं. नवलकोलाचा जो पानांचा रस केलेला आहे ब्लांच करून, आणि हे आता सगळं मिक्सरला फिरवलं. आता मी एकीकडे गॅसवर भांड ठेवलंय, त्याच्यात अमूल बटर घातलंय, थोडंसं अमूल बटर घातलंय. अमूल बटर घाला किंवा साजूक तूप पण वापरू शकता. आता त्याच्यात ही प्युरी घालणार आहे जी आपण पानांची केलेली आहे ती. ही थोडी उकळायला लागली की मग त्याच्यात हे टोमॅटो, गाजर आणि नवलकोलचं प्युरी केलेली आहे ती घालणार आहे त्याच्यात. हे थोडं 1-2 मिनिटं छान उकळवून घेते याला. आता हे छान उकळायला लागलेलं आहे. आता ही प्युरी दुसरी आहे ती घालतीये, आणि आता परत एकदम बारीक गॅस करून थोडंसं मीठ टाकतेय आणि मग उकळवून घेणार आहे. मीठ टाकून 1-2 मिनिटाकरता उकळवून घ्यायचंय. आता हे छान उकळलंय, गॅस बंद करतेय. सूप मी बाउल मध्ये काढून घेतलेला आहे. आता त्याच्यात थोडासा लिंबू रस घालतेय, मिरी पावडर, आणि या सीड्स आहेत त्या घालतेय. या मी भाजून घेतलेल्या आहेत, रोस्ट केलेल्या आहेत, तर त्या घालतेय. तुम्ही ह्याच्यात भाजलेले थोडेसे काजू पण घालू शकता. ऐच्छिक आहे हे दिसायला पण खूप छान दिसतं आणि क्रंची आहेत भाजले आहेत, त्यामुळे त्या दाताखाली आल्या सूप पिताना की छान वाटतात. बघा, नवलकोलच्या पानांचं सूप तयार आहे. आस्वाद घ्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.